हाय हॅलो नमस्कार. तर मी वृषाली. तर अशी छानपैकी तयार होऊन आम्ही निघालो होतो साखरपुड्याला. मी आणि विरा गाडीमध्ये पाठीमागे बसलो होतो आणि वाटेमध्ये जाताना ना ह्या एवढ्या आम्हाला गाई म्हशी दिसल्या, म्हणजे गुरं दिसली. ती चरायला चालली होती, वाटेतच येत होती आडवी आडवी, आणि विरा खुश झाली होती त्या गाई म्हशींना बघून. छान वाटलं असं जरासं चित्र बघून, कारण खेडेगावातच हे असं चित्र बघायला मिळतं गाई म्हशी जात असताना. आणि एवढ्या भरपूर प्रमाणात गाई म्हशी बघून तर विराला मजाच वाटत होती. ती मागणं पुढणं इकडनं तिकडनं हलून सारखं गाई बघायला मागे पुढे करत होती आणि पाठी गेल्यानंतर हम्मा गेल्या असं म्हणत होती. त्यानंतर हा आजूबाजूचा निसर्ग किंवा आजूबाजूचं हे शांततेचं वातावरण, हिरवी झाडी, हे जरा तेवढ्यातल्या तेवढ्यात उन्हात डोळ्याला शांतता देत होते असं म्हणायला हरकत नाही. साखरपुड्याला अशी छान रांगोळी काढली होती आणि मग तिथे गेल्यानंतर अचानक माझ्या हातात माईक दिला आणि थोडा वेळ बोलण्यासाठी हा असा छान फोटो काढला आणि प्रज्ञाची मैत्रीण आली होती. ती छान इथे गाणं म्हणत होती. आणि तिच्या गाण्यावर आम्हाला इथे डान्स करायचा होता, म्हणजेच विराला. विरा काही स्टेज सोडायला तयार नव्हती. फोटो चालू होते, ग्रुप फोटो, तरी स्टेजवर उभी होती. पण नंतर खाली उतरून इथे असं बाबाला मदत करण्याचं काम चालू होतं. इथे कॅमेरा धरला होता, नंतर लाईट धरायला मदत करत होती. अशा पद्धतीने तिचे लुडबुड चालू होती. आणि मग छान असा सनसेट होत होता. सनसेट झाला, साखरपुड्याचा सगळा प्रोग्राम झाला आणि आम्ही परत यायला निघालो. असा संपला दिवस. बाय.